नाशिकमध्ये शरद पवार आणि तटकरे एकाच हॉटेलमध्ये होते अशी माहिती आहे। तटकरेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। तर तटकरे हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। ते संपर्कात आहे, पण त्यांना आम्ही पक्षात घेणार नाही असंही देशमुख म्हणतात। तर अजित पवारही 4 जून नंतर नाराज होतील असंही अनिल देशमुख यांनी टोला लगावलेला आहे। अनिल देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। काही महिन्यांपूर्वी अजित पवार हे काही आमदारांसह सत्तेत सामील झाले, महायुती सरकारमध्ये सामील झाले आणि त्यानंतर जे काही झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। आणि आता अजित पवारांसोबत असलेले राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते तटकरे मात्र नाराज असल्याची चर्चा आहे आणि ते त्याच हॉटेलमध्ये गेले ज्या ठिकाणी शरद पवार होते, त्यांचे कार्यकर्ते होते, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय। तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही। आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्या। कोण संपर्कात जरी आले ते आमच्या, तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस। नाराज 4 तारखेनंतर ते होणार आहेत। 4 तारखेला वेळ अजून ते सर्व नेते आहेत ना, भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे, अजितदादा पक्षाचे। 4 तारखेनंतर त्यांचा इंटरव्ह्यू घ्याल, त्यांना विचाराल की तुम्ही जे पाऊल उचलले त्याचा योग्य उत्तर महाराष्ट्राची जनता जेव्हा तेव्हा देईल, तेव्हा त्यांना तोंड दाखवल्याला सुद्धा जागा राहणार नाही। स्वगृह येथील अजित पवार असं वाटतं। अजित पवार सुबह का बोला शाम को घर आए तो पवार साहेबांनी सांगितलं, जे आमच्या पक्षातून आम्हाला सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचं नाही। तर एक मोठी घडामोड म्हणावी लागेल, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? तटकरे जे राष्ट्रवादीचे, अजित पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते त्याच हॉटेलमध्ये आल्याचं कळतंय जिथे शरद पवार होते। फक्त एवढंच नाही तर त्यांनी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। काय घडामोडी घडतायत राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये? नक्कीच फरक। खरं तर राज्यातील राजकारणाच्या घडामोडी आता नाशिकमधून घडताय। खरं तर नाशिकमध्ये कालपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसायला मिळतंय। खरं तर शरद पवार हे 2 दिवसांपासून प्रचाराच्या निमित्ताने नाशिकमध्ये मुक्कामी थांबलेले होते, तर सुनील तटकरे हे देखील आलेले होते। मात्र शरद पवार ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते त्याच ठिकाणी सुनील तटकरे यांनी रात्री जात काही कार्यकर्त्यांची भेट घेतलेली आहे। या भेटीचा दुजोरा जो आहे तो अनिल देशमुख यांनी सुद्धा दिलेला आहे। कुठेतरी आता राज्याच्या राजकारणातल्या या घडामोडी फार महत्त्वाच्या ठरत आहेत, कारण अजित पवार देखील 48 तासांपासून नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू आहे। अजित पवार देखील नाराज असल्याच्या चर्चा या सुरू आहे, तर दुसरीकडे छगन भुजबळ देखील नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे। काल सुनील तटकरे यांनी भुजबळांसोबत बंद दाराआड चर्चा देखील केलेली आहे आणि त्याच दिवशी म्हणजे रात्री सुनील तटकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते। मात्र शरद पवार यांच्यासोबत त्यांची भेट झालेली नाही, कार्यकर्त्यांसोबत त्यांची भेट झालेली आहे। ते जरी आमच्या संपर्कात असले तरी आम्ही त्यांना घेणार नाही असं वक्तव्य जे आहे ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता अजित पवार गट हा पुन्हा एकदा स्वगृही परतणार का, अशा ज्या चर्चा आहेत त्यांना उधाण आलेले आता महेश, या चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सूरज चव्हाण जी, सुनील तटकरे हे नाराज असल्याचं कळत आहे। एकीकडे अजित पवार हे त्यांची प्रकृती बरी नव्हती, त्यानंतर ते नॉट रिचेबल झाल्याचं समोर आलेलं होतं आणि आता तटकरे नाराज असल्याचं कळत आहे। त्यांनी राष्ट्रवादी एसपीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला उत्सुकता आहे। राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पडद्यामागे नेमकं काय चाललंय? तटकरे साहेब काल महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं नाशिकला गेले होते। आम्ही महायुतीचाच प्रचार त्या ठिकाणी करतोय। जाणीवपूर्वक कोणीतरी अफवा पसरवतंय आणि जे लोक म्हणतायत ना 4 जून नंतर असं घडेल तसं घडेल, तेच लोक आम्हाला मंत्रिमंडळामध्ये स्थान भेटलं तर आम्ही तुमच्याकडे येऊ अशा पद्धतीची विचारणा किंवा चाचपणी त्यांनी अजितदादांकडे केलेली आहे। आणि त्यांच्या आजूबाजूला जे काल सभांमधून फिरतायत ते 4 जूनच्या नंतर कुठे दिसतील हे त्यांनी पाहावं। आम्ही कुठेही स्वघरी प्रयत्नाचा विचार नाही। त्या ठिकाणी प्रचाराला गेल्याच्या निमित्तानं ती जर कुठं काही एकमेकाच्या कार्यकर्त्यांची गाठीभेटी झाल्या असतील तर त्याच्यात काही वेगळी चर्चा करण्याचा अर्थच राहणार नाही। आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुती म्हणून चांगलं लढतोय
आणि महायुतीमध्ये मजबूत आम्ही आहोत. पण सूरज चव्हाणजी, हा योगायोग नक्कीच नाहीये, कारण पंतप्रधान मोदी देशाचे जेव्हा इथे आलेले होते आणि महायुती सरकारमध्येच असलेले अजित पवार त्या ठिकाणी गैरहजर होते आणि या आधीचा त्यांचा इतिहास बघता गैरहजर राहण्याचा किंवा नॉट रिचेबल होण्याचा, त्याच्यानंतर आता सुनील तटकरे त्याच हॉटेलमध्ये जात आहेत जिथे शरद पवार आहे, त्यामुळं आता नेमकं काय होत आहे आणि अजित पवारांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. चर्चा त्यामुळेच रंगताय. काही लोक जाणीवपूर्वक कुठल्याही गोष्टीचं राजकारण करण्याची सवय आहे. अजितदादा आजारी आहेत, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. कदाचित ते आज महायुतीच्या सभेत तुम्हाला दिसतील, परंतु जाणीवपूर्वक काही गोष्टीचं राजकारण करायचं आणि एका वेगळ्या दिशेकडे घेऊन जायचं हा काही लोकांचा हातखंडा राहिलेला आणि त्यांचं ते कामच आहे. परंतु आम्ही महायुतीमध्ये आहोत. तटकरे साहेब काल महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं गेले होते. तिथे काही कुठल्या व्यक्तीसोबत, कुठल्या नेत्यासोबत चर्चा करण्यासाठी गेलेले नव्हते. अनेक वर्ष लोक कामं केलं, भेटल्यानंतर आपण बोलतो आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे, मतभेद जरी असले तर मनभेद कधी ठेवत नसतो आपण. त्याच्यामुळे त्याचे वेगळे अर्थ काढून राजकारण करण्यापेक्षा आपण ज्या पक्षासोबत आहोत ती मजबूत होणं, त्याच्यासोबत लढणं आणि जिंकणं हेच आमचं ध्येय आहे. निश्चितच. सूरज चव्हाणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर राजकारण केलं जाते जाणीवपूर्वक असा आरोप या ठिकाणी सूरज चव्हाण यांनी केला आहे. पण आता तटकरेंची यावर नेमकी काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागणार आहे. अजित पवार काही बोलतात का तेही बघावं लागेल आणि कदाचित अजित पवार हे उपस्थित असतील आज मोदींच्या सभेच्या वेळेला असं सुद्धा या ठिकाणी चव्हाण यांनी दावा केला आहे. त्यामुळे कदाचित म्हणजे अजित पवार येणार की नाही याबद्दल अजूनही साशंकता आहे. जेव्हा देशाचे पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यावेळेला. आणि आपले प्रतिनिधी महेश महाले यांचेही धन्यवाद करूयात. त्यांनी याविषयीचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि आता नाशिकच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादीविषयी, दोन्ही राष्ट्रवादीच्या भवितव्याविषयी काही चर्चा होतात का पडद्याआडून ते बघावं लागणार आहे आणि याविषयीचे अपडेट आपण त्यांच्याकडून घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.